अंधश्रद्धेचा बाजार मांडून महिलांचं शोषण करणाऱ्या भोंदू खरातच्या कृत्याबाबत आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते। दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिए अशी मुजोरी खरातनं पोलीस कोठडीत व्यक्त केली आहे। हा चलाकी आणि मानसिक दबावाचा वापर करून त्यानं महिलांना जाळ्यात ओढल्याची कबुली दिली असून धक्कादायक बाब म्हणजे आपल्या कृत्याला तो विज्ञान म्हणतोय। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, भोंदू खरातचा कोठडीत माज। ट्रिक्स वापरून महिलांचं शोषण, खरातची कबुली। खरात विरोधातील 9 गुन्ह्यांची एसआयटी कडून चौकशी। डीसीपी आणि एसीपी महिला अधिकारी सुद्धा खरातच्या जाळ्यात। आध्यात्मिक गुरुचा बुरखा पांघरलेला आणि महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेणारा भोंदू बाबा अशोक खरात म्हणतोय, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए। खरात सध्या पोलीस कोठडीत आहे, मात्र कोठडीत असून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश सुद्धा नाहीये। उलट तपासादरम्यान पोलिसांसमोर त्यानं जी कबुली दिली आहे ती अधिक चक्रावून टाकणारी आहे। केवळ धमकावूनच नाही तर अत्यंत चलाखीनं त्यानं महिलांचं मानसिक खच्चीकरण केलंय। ज्याला लोक चमत्कार किंवा वशीकरण समजत होते ती केवळ हात चलाखी होती असं त्याने कबूल केलंय। स्वतःच्या बचावासाठी आता तो विज्ञानाचा आधार घेतोय। मानवी मानसिकतेचा अभ्यास करूनच आपण हे केल्याचा दावा खरातनं केलाय। कल्पना खरातने जो आहे तो अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। हे तुम्हाला सगळं पुरवतात कोण? वकील पुरवतायत किंवा अनेक ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला राहण्यासाठी जागा मिळतीये, एवढं प्रकरण राज्यभरात नाही राज्याच्या बाहेर गाजतंय। म्हणजे कुठंतरी अनेक नेत्यांची नावं समोर येत आहेत, अनेक IPS अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत आणि कल्पना खरातने जर तोंड उघडलं तर कल्पना खरातला जे आहे ते अशोक खरात काय काय करत होता हे सगळंच माहिती आहे आणि त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेते, अनेक IAS, अनेक IPS अधिकारी अडचणीत येतील आणि म्हणूनच कल्पना खरातला वाचवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात। एकीकडे एसआयटीचा तपास वेगानं सुरू असताना खरातची पत्नी फरार आहे आणि त्यामुळेच तपासामध्ये अडथळे येत आहेत। खरातची पत्नी सापडली तर अनेक मोठी गुपितं बाहेर येण्याची शक्यता आहे। स्वतःला विज्ञानाचा अभ्यासक म्हणवून घेणाऱ्या या भोंदू बाबानं विज्ञानाचा वापर प्रगतीसाठी नाही तर महिलांच्या शोषणासाठी केला, हे आता सिद्ध झालंय। पीडितांनी समोर यावं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संपर्क करावा किंवा जवळच्या पोलिसांची संपर्क करावा। कुणाची काही तक्रार असेल तर आम्ही समुपदेशन करू, परंतु पुढे येऊन तक्रार देणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी तो नाशिकमध्ये ज्योतिषाच्या नावाने तो काळा बाजार चालला आहे। ते वर्करने फक्त भविष्य सांगणं किंवा भूतकाळ सांगणं एवढ्या पुरतं मर्यादित नसून ते लैंगिक शोषणापर्यंत आणि व्हिडिओ निघेपर्यंत जातं आणि याच्यामध्ये नाशिकचं, महाराष्ट्राचं नाव बदनाम होतं। असं झालं नाही पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सुद्धा खरातच्या या भोंदू कृत्यांविषयी त्याला 10 वर्षांपूर्वी आव्हान दिलं होतं। यासाठी 11 लाखांचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं, मात्र त्यानं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद याला दिला नाही। आता हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर एसआयटीच्या चौकशीमध्ये खरातनं हे सगळं म्हटलंय। खरातच्या विरोधात 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर इतर गुन्हे आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा आणि सावकारी संबंधितले आहेत। अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये अशोक खरात आरोपी आहे। या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास हा एसआयटी करत आहे, 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत। आणि अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे 2 गुन्हे दाखल आहेत, त्या 2 गुन्ह्यांचा देखील तपास एसआयटी करत आहे। त्यामुळे 9 गुन्हे अशोक खरातच्या विरोधातले आणि विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत। डीसीपी आणि एसीपी दर्जाच्या 2 महिला अधिकारीही या भोंदू अशोक खरातच्या संपर्कात असल्याची माहिती असून त्यांचीही या प्रकरणात आता चौकशी होण्याची शक्यता आहे। खरातला असलेल्या त्याच्या कृत्यांचा माज आता या कायद्याच्या कचाट्यामध्ये उतरणार का आणि त्याच्या फरार पत्नीला पोलीस कधी बेड्या ठोकणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।